आवाज ब्रेक होतोय. आवाज ब्रेक होतोय. येत नाही आवाज का आता? ब्रेक होतोय मॅडम. मॅडम हॅलो, ब्रेक होतोय. आता येतोय का? हा मॅम. आता येतोय का? आता येतोय. हा मॅम. ओके ओके. ठीक आहे, स्टार्ट करूयात आपण. आवाज अडकतोय मॅडम. आवाज ब्रेक होतो मॅडम. So here we are going to start आवाज येत नाही मॅडम. homogeneous function. So what is a homogeneous function? आवाज ब्रेक A होतोय. function f of x, y, मॅडम z आवाजच ब्रेक होतोय. is called मॅडम आवाज homogeneous ब्रेक function of degree n if मॅडम आमचा आवाज येतोय का? by putting x is equal to xt. Look at this. हॅलो मॅम. Just I am sharing the screen. हॅलो मॅम. मॅडम आमचा आवाज येतोय का? मॅडम आवाज ब्रेक होतोय. मॅडम आवाज ब्रेक होतोय तुमचा. थोडा वेळाने येईल आवाज function. Now here homogeneous function, a function f of x, y, z is called homogeneous आता homogeneous function म्हणजे काय असणार आहे? ज्याची डिग्री सेम असेल, that is the homogeneous function. So here is called homogeneous function of degree n. या ठिकाणी आपण डिग्री n कन्सिडर करतोय. If by putting x is equal to xt, y is equal to yt, and z is equal to zt, the function f of x, y, z becomes t raised to n into f of x, y, z, that is f of xt, yt, zt is equal to t raised to n f of x, y, z. F of x, y, z. So look at that. या ठिकाणी हे फंक्शन होमोजिनियस फंक्शन कधी म्हणतोय? होमोजिनियस फंक्शन कधी म्हणतोय? The given function f of x, y, z is called homogeneous function of degree n if we are replacing that x by xt, y by yt, and z by zt. Then function becomes f of xt, yt, zt. आता याच्यातनं t हा कॉमन घेतला. मी डिग्री n कन्सिडर केले. सो t कॉमन घेतला तर आपण याच्यामध्ये काय होणार? t raised to n into f of x, y, z. And this function is called as a homogeneous function. This function is called as the homogeneous function. So here
आता या ठिकाणी बघा एक एक्झाम्पल घेऊयात आपल्याला समजून जाईल. एफ ऑफ एक्स वाय झेड, एफ ऑफ एक्स वाय झेड इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर प्लस 2xy plus 2yz plus 2zx is a homogeneous function. याची डिग्री काय सांगायची आता? What is the degree of this function? 2. 2. Degree with degree 2. Okay. Now, if we are keeping here x is equal to xt, y is equal to yt, and z is equal to zt, then we get the same function as, we get this f of, आता या ठिकाणी x ची व्हॅल्यू पुट करतोय आपण, x स्क्वेअर t स्क्वेअर प्लस y स्क्वेअर t स्क्वेअर प्लस z स्क्वेअर t स्क्वेअर प्लस 2 into xt yt plus 2 into yt zt plus 2 into दुसरं काय आपलं zt xt. Okay, so from this equation we can take t as a common term. प्रत्येक ठिकाणी t कॉमन आहे, म्हणजे आता या ठिकाणी t आहे, परत इथं t आहे, सगळीकडे t आहे. मग t जर कॉमन काढला तर t काढण्यापेक्षा इथं बघा, इथे t स्क्वेअर आहे, इथं t स्क्वेअर आहे, इथं t स्क्वेअर आहे, इथे t into t t स्क्वेअर आहे. So t into t t square. So if we are taking that t square as a common term, t square जर कॉमन काढलं तर ब्रॅकेट मध्ये काय राहतं बघा, x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर Z प्लस square z स्क्वेअर प्लस 2xy yz plus 2zx. Okay, so here we are getting that function as t square into f of x y z, t square into f of x y z. So here we can say the given homogeneous function is having degree 2. The given function, आता आपल्याला डिग्री इथे या ठिकाणी डिरेक्टली आपल्याला कळू शकतं की ह्याची डिग्री 2 आहे. पण काही एक्झाम्पल्स असे असतात किंवा काही सम्स असे आहेत की त्याच्यामध्ये डिग्री फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला x ची व्हॅल्यू xt, y ची व्हॅल्यू yt आणि z ची व्हॅल्यू zt पुट करावी लागेल, and then we are getting that degree of that homogeneous function. So here degree is equal to 2. Okay, homogeneous function ची या दिलेल्या homogeneous function ची डिग्री किती आहे? 2 आहे. ओके, आता नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेऊयात. Just wait. F of x y z is equal to f of x y z is equal to या ठिकाणी जर आपण घेतलं इथं x क्यूब sin of y by x plus x y z, just a minute. x y z log of x by y
प्लस एक्स झेड स्क्वेअर tan इनवर्स ऑफ झेड बाय वाय. आता या एक्झाम्पल मध्ये आता हे जर एक्झाम्पल तुम्ही कन्सिडर केलं तर याची डिग्री किती येते? किती आहे याची डिग्री? 3 आहे. बरोबर आहे. हा, मग आता ह्याच्यामध्ये परत x इज इक्वल टू एक्स टी, वाय इज इक्वल टू वाय टी, झेड इज इक्वल टू झेड टी पुट केलं तर तुम्ही कॉमन काय घेणार? टी क्यूब. आणि राहिलेलं जो फंक्शन असणार आहे ते एफ ऑफ एक्स वाय झेड. एक्स वाय झेड राहणार आहे. ठीक आहे. सो इफ यू आर रिप्लेसिंग दॅट x by xt, y by yt, then we are getting that degree of this function is 3. Okay. आता ज्या वेळेस suppose we have the equation for x equal to suppose we have that equation like this: f of x y z is equal to log of x cube plus y cube divided by x square plus y square. Now tell me the degree of this equation. 5. कसं 5 येणार आहे? डिवाइडेड, न्यूमरेटर वेगळं आहे, डिनॉमिनेटर वेगळं आहे. 3. न्यूमरेटर वेगळं आहे, डिनॉमिनेटर वेगळं आहे. 1 ma'am. 1. What is the degree of this equation? That is 1. आता One. इथे 1 आलं. मग आता या टाइपचे जे एक्झाम्पल्स आहेत हे होमोजिनियस इक्वेशन नाही आहे ऍक्च्युअली. दिस इज नॉट अ होमोजिनियस इक्वेशन, इजंट इट? मग आणखीन एक आता ह्याच्यामध्ये घेऊयात आता एक्झाम्पल. सपोज आय हॅव दॅट g of x y z is equal to sin inverse of x square plus y square divided by x plus y. Okay. In this case, what is the degree of the given equation? 1. सांगू शकतो आपण? कसं सांगणार तुम्ही? कसं केलं ते? डिरेक्टली ह्याच्यामध्ये ज्या ज्या वेळेस अशी लॉग ऑफ किंवा साइन इनवर्स, कॉस इनवर्स, कोसेक इनवर्स, टॅन इनवर्स या टाइपचे फंक्शन्स असतात त्यावेळेस आपण डिग्री ज्यामध्ये डिग्री फाइंड आउट करतोय त्यावेळेस डिरेक्टली आपण x इज इक्वल टू एक्स टी, वाय इज इक्वल टू वाय टी अँड झेड इज इक्वल टू झेड टी पुट करू शकत नाहीये. कारण ज्यावेळेस आपण इथे हे व्हॅल्यू पुट करतोय किंवा हे रिप्लेसमेंट करतोय x इज इक्वल टू एक्स टी, वाय इज इक्वल टू वाय टी, झेड इज इक्वल टू झेड टी, तर त्यावेळेस याची डिग्री आपण रेकग्नाइज करू शकत नाहीये कारण साइन इनवर्स आहे आणि या ठिकाणी लॉग आहे. मग आधी काय करावं लागेल? या इक्वेशन्सना म्हणजे आधी हे जे फंक्शन्स आहेत त्याला होमोजिनियस फंक्शन मध्ये कन्वर्ट करतोय आपण. म्हणजे याच्यासाठी तुम्ही काय कन्सिडर करणार? एफ ऑफ एक्स वाय झेड इज इक्वल टू सपोज यू. ओके, दिस इज यू. मग आता या ठिकाणी यू इज इक्वल टू लॉग ऑफ x cube plus y cube divided by x square plus y square. मग आता हे लॉग इकडे घ्यायचंय तुम्हाला, हे लॉग इकडे घ्यायचंय. मग काय करता येईल इथं? e raised to u होणार ना, e raised to u, and that is considered as f of u. f of u is equal to e raised to u, which is equal to x cube plus y cube divided by x square plus y स्क्वेअर असेल. आणि या ठिकाणी साइन इनवर्स आहे. g ऑफ एक्स वाय झेड ला सपोज तुम्ही u कन्सिडर केलं, दिस फंक्शन इज f of u. f of u इज इक्वल टू काय घेतलं तुम्ही? साइन इनवर्स आहे. साइन इनवर्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स प्लस वाय. मग त्यावेळेस काय करणार तुम्ही? हा साइन इनवर्स या साईडला घ्यावा लागेल तुम्हाला. म्हणजे हे इक्वेशन कसं होईल तुमचं? साइन u इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर डिवायडेड बाय x plus y. Then after you can put here x square t square plus y square t square divided by xt plus yt. आणि त्याच्यानंतर तुम्हाला t कॉमन घ्यायचं. न्यूमरेटर मध्ये t कॉमन घेतला, दॅट इज t स्क्वेअर. डिनॉमिनेटर मध्ये t कॉमन घेतला आणि या ठिकाणी तुमचे फंक्शन काय असेल? x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर डिवायडेड बाय x प्लस y. म्हणजे याची डिग्री काय असेल? 1. मग ज्या आपले हे लॉग, साइन इनवर्स, कॉस इनवर्स, टॅन इनवर्स या टाइपचे फंक्शन्स असतात तर त्यावेळेस पहिल्यांदा तुम्हाला तो फंक्शन एफ ऑफ यू च्या कन्सेप्ट मध्ये लिहावा लागेल तुम्हाला. त्याच्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी एक्स इज इक्वल टू एक्स टी आणि वाय इज इक्वल टू वाय टी
ही रिप्लेसमेंट करावी लागेल आणि ते काही दिलेलं फंक्शन आहे ते तुम्हाला होमोजिनियस फंक्शन मध्ये कन्वर्ट होतं. त्याच्यानंतर मग तुम्ही तिथं त्याची डिग्री फाइंड आउट करताय. हे समजलं? मगाशी ते 2 एक्झाम्पल बघितले होते, याच्या आधीचे एक्झाम्पल बघितलं होतं आपण. इथे डिरेक्टली तुम्ही पुट करू शकता किंवा तुम्ही डिरेक्टली सांगू शकता. पण इन केस ऑफ लॉग ऑफ or inverse function, in that case you cannot predict a degree of that given function. So first of all we have to convert that function in terms of f of u, and f of u is equal to, that is sin u is equal to x square plus y square divided by x plus y. त्याच्यानंतर x is equal to xt, y is equal to yt पुट करायचा. त्याच्यानंतर जे काही डिग्री असेल that will be the degree of given function. आणि हाच फंक्शन असणार आहे तुमचं sin u is a homogeneous function with degree 1. ठीक आहे, हे समजलं? समजलं का हे? ओके. कारण प्रत्येक ज्या ह्याच्या पुढचे जेवढे एक्झाम्पल्स आहेत ना, याच्या पुढचे सगळे जे एक्झाम्पल्स आहेत याच बेसवर डिपेंड आहेत. पहिल्यांदा होमोजिनियस फंक्शन, त्याच्यानंतर मग तुम्ही ते जे काही पुढचं एक्झाम्पल आहे ते सॉल्व्ह करताय. ठीक आहे. आता याच्यामध्ये पहिल्यांदा युलर्स थेरम बघतोय आपण. ओके, युलर्स थेरम काय आहे बघा आता इथं. आणि हे जे थेरम्स आहेत ते विदाउट प्रूफ आहेत. युलर्स थेरम. आता याच्यामधला पहिला थेरम जो आहे त्याचं स्टेटमेंट काय बघा. इफ z is homogeneous function, just keep in mind every time that given function should be homogeneous function. Of two variables x and y. Of two variables x and y of degree n. Of degree n. Then x into dou z by dou x plus y into dou z by dou y is equal to n into z. या ठिकाणी ही जी फर्स्ट युलर्स थेरमची जी स्टेटमेंट घेतली आपण इथं, सो इट इज हियर. This is the first statement of homogeneous functions Euler's theorem. आता या ठिकाणी Euler's theorem ची जी बेसिक स्टेटमेंट आहे, Euler's theorem चा जो फर्स्ट, suppose here we are calling it as a first equation or basic equation, और या ठिकाणी हे जे काही स्टेटमेंट आहे ही प्रत्येक ठिकाणी बेस म्हणून यूज केलं जातं. म्हणजे फंडामेंटल थेरम आहे हा. युलर्स थेरमचा जो काही बेस आहे तो दॅट इज द फर्स्ट स्टेटमेंट ऑफ युलर्स थेरम. If z is a homogeneous function of two variables x and y of degree n, then x into dou z by dou x plus y into dou z by dou y is equal to n into z. याचं प्रूफ पण दिलेलं आहे त्यांनी. पण ऍक्च्युअली आपल्याला हे जे काही थेरम्स आहेत व हे जे स्टेटमेंट्स आहेत याचं प्रूफ आपल्या स्टडीसाठी नाहीये. तरी सुद्धा आपण या ठिकाणी बघूया तिथं कसं आलेलं आहे बघा फक्त थोडस. लुक एट दॅट. आता पहिल्यांदा काय घ्यायचं, लेट अस कन्सिडर z is equal to f of xy. Z is equal to f of xy be the given function. Since it is a homogeneous function of degree n. Since it is a homogeneous function, already statement मध्ये सांगितले ते of degree n. So putting x is equal to xt, y is equal to yt, we are getting that function as f of xy. F of xy is equal to,
आता इथे काय मिळेल आपल्याला t raised to n into f of xy. As in statement it has given z is a homogeneous function. Base तिथे ऑलरेडी दिलाय त्याने. Z is a homogeneous function of two variables x and y with degree n. ओके, मग आता हे जे टर्म आहे याला डिफरन्शिएट केलं. डिफरन्शिएट केल्यानंतर काय मिळेल सांगा मला इथं. इफ यू आर टेकिंग डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस फंक्शन, व्हॉट वी आर गेटिंग दॅट. इथे डिग्री किती आहे? n इज इक्वल टू 1 असणार आहे सपोज. या ठिकाणी डिग्री n इज इक्वल टू 1 कन्सिडर केलं. सॉरी, t इज इक्वल टू 1. जस्ट अ मिनिट. हा, सांगा आता मला डेरिव्हेटिव्ह सांगा. डिफरन्शिएटिंग दिस LHS f of xy जर डिफरन्शिएट केलं तर आपल्याला काय मिळतं? f of xy. नाही नाही, तसं नका घेऊ. याला फक्त f कन्सिडर करा. डिरेक्टली f कन्सिडर करा. f of xy घेऊच नका, पहिल्यांदा f कन्सिडर करा. म्हणजे काय करणार? डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस गिवन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू t, इट इज वी आर टेकिंग एज डो f बाय डो t. हा, सांगा. T raised to n minus 1 into f of xy. हा, सांगा. इथे व्यवस्थित सांगा सगळ्यांनी. डो f बाय डो t इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस गिवन फंक्शन. चेन रूल अप्लाय करतो. डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस गिवन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू x इनटू डो x बाय डो t प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ दैट गिवन फंक्शन by dou y with respect to y. Yes, y into y by dou t डो y बाय डो t. फक्त x आणि y असल्यामुळे फक्त दोन घेतले तिथं. विच इज इक्वल टू डो f बाय डो x, डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस फंक्शन विथ रिस्पेक्ट टू x आणि डो x बाय डो t. आता या ठिकाणी तुम्हाला डो f बाय डो x सहज ठेवावं लागणार आहे, कारण याचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला डायरेक्टली काढताच येणार नाहीये. मग इथं काय असणार आहे तुमचा डेरिव्हेटिव्ह ऑफ डो x बाय डो t. व्हॉट वी आर गेटिंग दॅट. इथे बघा. आता या ठिकाणी x इज इक्वल टू xt पुट करतोय ना. x इज इक्वल टू xt, y इज इक्वल टू yt पुट करतोय होमोजिनियस फंक्शन असल्यामुळे. पण डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू t काय मिळेल? X इंटू x इंटू हा हे डो f बाय डो x ऍज इट इज प्लस y इंटू डो f बाय डो y. ओके, मग आता हे जे टर्म आहे आपल्याला ऍक्च्युअल काय मिळालं? डो f बाय डो t मिळालं. त्याच्यानंतर डिफरन्शिएटिंग दिस RHS कोणतं आहे आपला? हे इक्वेशन. आता पहिल्यांदा आपण फक्त LHS ला डिफरन्शिएट केलं. आता राईट हँड साइडला जर डिफरन्शिएट केलं तर काय मिळेल सांगा मला. डो f बाय डो t इज इक्वल टू डो f बाय डो t इज इक्वल टू काय मिळेल? n इंटू t रेस टू n मायनस 1 इंटू f ऑफ xy. Okay, suppose if we are taking that t is equal to 1, let us consider t is equal to 1, then dou f by dou t is equal to dou f by dou t is equal to काय मिळेल आपल्याला इथे या ठिकाणी? n into f of xy. n into f of xy. मग आता दोन जे आपण डेरिव्हेटिव्ह काढलेत LHS आणि RHS चं, त्याच्यावरून आपण कसं लिहू शकतोय आता? इथं बघा की जे हे फंक्शन आहे आणि हे फंक्शन आहे, हे दोन्ही डेरिव्हेटिव्ह काढलेत आपण. याच्यावरून आपण एक्झॅक्टली काय लिहू शकतो इथं आता? x into dou f by dou x plus y into dou f by dou y is equal to n into f of xy काय आपला? n into f of xy काय आपला? बरोबर आहे ना? म्हणजे या ठिकाणी बघा आता इथं जस्ट आय एम इरेजिंग दिस. हा, जस्ट वी हॅव इथं बघा आता या ठिकाणी दोन जे डेरिव्हेटिव्ह काढलेत आपण, त्या डेरिव्हेटिव्ह वरून आपल्याला काय लिहू शकतो इथं? x इंटू डो f बाय डो x प्लस
y इंटू हे पहिले म्हणजे लेफ्ट हँड साइडचं डेरिव्हेटिव्ह आहे इक्वल टू राईट हँड साइडचं डेरिव्हेटिव्ह काय n इंटू f of xy. As we know that f of xy is equal to be here z. So it will be n into z. आपल्याला काय करायचंय हे जे स्टेटमेंट आहे x into dou z by dou x plus y into dou z by dou y is equal to n into z. This statement we are using as a formula. Okay, because homogeneous function and Euler's theorem and their corollaries all are without proof. मग त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. हे जे स्टेटमेंट आहे फॉर्म्युला म्हणून यूज करायचं आणि एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचे. ओके, हे समजलं प्रत्येकाला? या ठिकाणी फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे. इफ z is a homogeneous function of variables x and y with degree n, then x into dou z by dou x plus y into dou z by dou y is equal to n into z. Sometimes it can be put as, या ठिकाणी सपोज फंक्शन तुमचा u दिलेला असेल, फंक्शन जर तुमचा u दिलेला असेल तर ही स्टेटमेंट तुम्हाला अशी मिळेल x into dou u by dou x plus y into dou u by dou y is equal to n into, फक्त व्हेरिएबल चेंज होणार तुमचं, बाकी तुमची स्टेटमेंट मध्ये काहीच चेंज होणार नाही. दिस इज द फंडामेंटल थेरम ऑफ युलर्स. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट वी आर टेकिंग दॅट, याच्यामध्ये थोडस आपण एक्झाम्पल बघूयात, एका दुसरं एक्झाम्पल बघूयात आणि त्याच्यानंतर पुढे आपण पुढचे करोलरीज बघू. ओके, so just we are taking that. Verify Euler's theorem for u is equal to x by y plus y by z plus z by x. Okay, we are going to verify the Euler's theorem for this given function u. So first of all we are taking that function u is equal to x by y plus y by z plus z by x. आता पहिल्यांदा आपण डो यू बाय डो एक्स काढूया त्याच्यामध्ये, म्हणजे सिंपल वे मध्ये डेरिव्हेटिव्ह काढतोय आपण त्या वे मध्ये डेरिव्हेटिव्ह काढायचे आपल्याला पहिल्यांदा, कारण त्या व्हेरिफिकेशन करायचे आपल्याला. म्हणजे जे दिलेलं स्टेटमेंट आहे युलर्स थेरमचं ते आणि आपले हे जे आपल्याला ज्या वे मध्ये आपण डिफरन्शिएट करतो त्या वे मध्ये डिफरन्शिएट करून ते दोन्ही सेम आहेत का हे चेक करायचंय. सो पहिल्यांदा डो यू बाय डो एक्स घेऊयात आपण. डो यू बाय डो एक्स इज इक्वल टू काय असेल डेरिव्हेटिव्ह सांगा, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह सांगा आता इथं. 1 upon y 1 upon y, हा, 1 upon y minus 1 upon x y upon z upon x square. डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू यू, सॉरी डेरिव्हेटिव्ह ऑफ यू विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतोय, त्यामुळे बाकीचे जे टर्म्स असतात, जे व्हेरिएबल्स असतात ते कॉन्स्टंट असतात. म्हणजे तुम्हाला डेरिव्हेटिव्ह फक्त याचा आणि याचाच घ्यावा लागणार आहे. हा कॉन्स्टंट आहे, मधली टर्म ही कॉन्स्टंट आहे, त्यामुळे इट विल बी 0. त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ यू विथ रिस्पेक्ट टू वाय घ्या. काय असेल आता मायनस एक्स अपॉन वाय स्क्वेअर. ओके, हा, प्लस 1 upon z. 1 अपॉन झेड. त्याच्यानंतर डो यू बाय डो झेड, डो यू बाय डो झेड इज इक्वल टू, हा, minus y upon z square मायनस वाय अपॉन झेड स्क्वेअर प्लस 1 upon x. 1 अपॉन एक्स. ठीक आहे. आता ऍक्च्युअल आपलं स्टेटमेंट काय, इथे 3 टर्म्स आहेत, 3 व्हेरिएबल्स आहेत, त्यामुळं x इंटू डो यू बाय डो एक्स प्लस y इंटू dou डो यू बाय डो वाय z झेड इंटू
Do you Do by by do you do dou z. z is equal to statement of that u into u. Sorry, n into u. बरोबर आहे. मग आता या ठिकाणी या डो यू बाय डो एक्स ला जर आपण एक्स ने मल्टिप्लाय केलं तर काय मिळेल? एक्स इंटू डो यू बाय डो एक्स. काय मिळते सांगा? x by y minus हा, x by y Z by x. x by y minus Minus z Z by x. x. ठीक आहे. त्याच्यानंतर या टर्मला आपण y ने मल्टिप्लाय करतो. Y y इंटू डो यू बाय do डो y. मायनस x अपॉन y Y प्लस plus y by z. y अपॉन z z. Z. त्याच्यानंतर ह्या लास्ट टर्मला आपण Z. z ने मल्टिप्लाय करतोय. z Do इंटू by डो do यू बाय z. डो z इज इक्वल टू हा Minus मायनस z y अपॉन z plus z upon प्लस x. z अपॉन. z by x. ठीक आहे. हे झालं. याच्यानंतर आता या तिन्हीची आपण ऍडिशन करूयात. ओके. बाय टेकिंग ऍडिशन ऑफ दिस थ्री टर्म्स म्हणजे काय? एक्स इंटू डो यू बाय डो एक्स प्लस Plus y upon y इंटू Do डो do यू by बाय do y. डो y प्लस Z z into इंटू do by do z. डो यू बाय डो z इज इक्वल टू. ठीक आहे. इथं कॅल्क्युलेट करतोय आपण एक्स बाय वाय Upon y. मायनस झेड अपॉन एक्स. ओके. प्लस मायनस एक्स बाय वाय प्लस प्लस y y Y by अपॉन z. झेड प्लस थर्ड Plus टर्म मायनस y y अपॉन झेड प्लस Plus झेड z अपॉन upon एक्स. कॅल्क्युलेट करा. आता सांगा मला काय येतं? एक्स बाय वाय मायनस एक्स बाय वाय 0. कॅन्सल. मायनस झेड बाय एक्स प्लस झेड बाय एक्स कॅन्सल. मायनस इथं काय असेल? y बाय झेड आणि मायनस y बाय झेड. सो इट इज 0. हे झालं आपल्या रेग्युलर मेथडनी. रेग्युलर मेथडने आपण इथं डेरिव्हेटिव्ह काढलेला आहे. ठीक आहे. सो हिअर वी आर गेटिंग द ऍडिशन ऑफ x इंटू डो यू बाय डो एक्स प्लस y इंटू डो यू बाय डो y प्लस z इंटू डो यू बाय डो z इज इक्वल टू 0. झालं हे. त्याच्यानंतर आता बाय स्टेटमेंट ऑफ युलर्स थेरम as we know that x into dou u by dou x plus y into Y dou u by do dou y y. plus z into Do by do z. dou u by dou z is equal to n into u. ठीक आहे. मग आता आपल्याला या ठिकाणी डिग्री काय मिळते ते बघूयात. ह्या दिलेल्या फंक्शनचं डिग्री काय मिळते बघूयात. आपल्याला u दिलेला आहे. u काय दिलाय इथं बघा. u is equal to X upon x upon y plus y by z Z upon plus z upon x. मग आता या ठिकाणी ज्यावेळेस हे फंक्शन दिलेलं आहे त्याचा अगोदर डिग्री फाइंड आउट करावं लागेल. म्हणजे होमोजिनियस फंक्शन आहे की नाही हे चेक करायचे. मग ह्याची डिग्री किती आहे हे फाइंड आउट करायचं. सो फर्स्ट ऑफ ऑल वी आर टेकिंग दॅट f of x y z मीन्स हिअर f of x y z इज इक्वल टू. आता x ची व्हॅल्यू आपण काय पुट करतोय? xt yt प्लस yt T upon by ZT. zt प्लस zt अपॉन XT. xt. आता न्यूमरेटर मधनं आणि डिनॉमिनेटर मधनं आपण t कॉमन काढला. ब्रॅकेट मध्ये काय असेल? x बाय y प्लस y अपॉन z प्लस z अपॉन x. आता t कॅन्सल झाला. मग आता इथे ऍक्च्युअल व्हॅल्यू काय मिळते? आपल्याला 1 मिळते. मग 1 व्हॅल्यू आपण कशी लिहू शकतोय? t रेस टू पॉवर. पॉवर काय लिहितोय आपण इथं? 0. t रेस टू 0. आणि या ठिकाणी काय असेल तुमचा? x बाय y प्लस y अपॉन z प्लस z अपॉन x. म्हणजे ऍक्च्युअल हे काय तुमचं f ऑफ x y z आहे. म्हणजे ऍक्च्युअल हे काय तुमचं u आहे. बरोबर आहे ना? u इज इक्वल टू ही ह्या ब्रॅकेटची व्हॅल्यू जी आहे ती u आहे. मग आयलर्स थेरमच्या स्टेटमेंट नुसार जर आपण बघितलं इथं बाय युझिंग द स्टेटमेंट ऑफ युलर्स थेरम. So n into u
therefore x into dou u by dou x. आता डिग्री किती असणार आहे इथं? t raised to 0 आहे. म्हणजे इथं u is homogeneous function. u is homogeneous function with degree. डिग्री काय सांगायची आता? 0. Yes, with degree 0. Therefore x into dou u by dou x plus y into dou u by dou y plus z into dou u by dou z is equal to n into u. The value of n is equal to 0. 0 into u, we are getting it as a 0. Okay. रेग्युलर मेथडने आपण डेरिव्हेटिव्ह काढलं आणि युलर्स थेरमने जर आपण डिग्री घेऊन ती स्टेटमेंट अप्लाय केली तर आन्सर आपल्याला सेम मिळतं. ओके, सो हेन्स वी कॅन व्हेरीफाय द युलर्स थेरम. गॉट इट? Here from 1 and 2 Euler's theorem is verified. Okay. Madam, mark the slide. If u is equal to square root of xy divided by root x plus root y, then find the value of x into dou u by dou x plus y into dou u by dou y. ठीक आहे. आता इथे दिलेलं फंक्शन काय? u is equal to root xy divided by root x plus root y. ओके, आता याची डिग्री आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर डिग्री फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करतोय? डायरेक्टली पुट बाय पुटिंग x is equal to xt. Y equal to Y. Yes, putting x is equal to xt, y is equal to yt. Then we get f of xy, that is u, is equal to square root of xt into yt divided by root xt plus root yt. आता याच्यात न्यूमरेटर मधनं आपण t कॉमन काढला तर काय मिळेल? t इंटू टी स्क्वेअर. टी स्क्वेअरचा स्क्वेअर रूट t आणि ब्रॅकेट मध्ये राहिलेली टर्म आपण स्क्वेअर रूट मध्ये लिहितोय x इंटू y डिवायडेड बाय. याच्यातनं कॉमन काय काढता येईल? रूट टी कॉमन काढता येईल इन ब्रॅकेट रूट x प्लस रूट y. ओके, मग आता पुढे बघा. Therefore f of xy is equal to t divided by t raised to half into here we have f of xy. बरोबर आहे ना? f of xy म्हणजे that is u. So t divided by t raised to half, t raised to 1 minus 1 by 2 into u. f of xy म्हणजे काय तुमचा u आहे. So 1 minus 1 by 2. So t raised to half into the given function u. Therefore, we can say that u is homogeneous function. U is homogeneous function with degree. What is the degree of this homogeneous function? 1 by 2.
1 upon 2. Okay. So this degree we are using. मग आता या ठिकाणी hence by Euler's theorem x into dou u by dou x plus y into dou u by dou y is equal to, we are taking it as n into u. What is the value of n? 1 upon 2 into u. This is the value. जेथे u ची व्हॅल्यू काय आपली √xy डिवाइडेड बाय √x प्लस √y. या ठिकाणी ती लिहायची गरज नाहीये, डायरेक्टली तुम्ही हाफ इंटू यू लिहू शकता डायरेक्टली. बाकी काही लिहायची गरज नाहीये तिथं. आलं का लक्षात हे? Yes, ma'am. Yes, ma'am. Hello, ma'am. करोलरीचे जे आपलं स्टेटमेंट जे आहे त्या स्टेटमेंट मध्ये आपण काय घेतलं होतं, जर दोन व्हेरिएबल्स असतील तर x into dou u by dou x. If u is a homogeneous function with degree n, then by Euler's theorem x into dou u by dou x plus y into dou u by dou y is equal to n into u. This is the statement of Euler's theorem. According to this Euler's theorem, we can put that the value of n, that is half, and we are keeping that u as it is. Sometimes this u replaced by z. Z is a homogeneous function, then it will be n into z. Got it? प्रत्येकाला समजलं हे? Yes, ma'am. Hello, ma'am. हा बोला. आता सॉल्व करताना कसं ओळखायचं की हे ह्या थेरमचं आहे म्हणून क्वेश्चन? हे लगेच कळतात आपल्याला एक्झाम्पल्स. ह्याच्या आधीचे एक्झाम्पल्स आपण कसे होते बघितलेत ना आपण. आता हे पहिल्यांदा बेस जो आहे, हा जो बेस आहे, that is important. What is that? If u is a homogeneous function with degree n, then by Euler's theorem x into dou u by dou x plus y into dou u by dou y is equal to n into u. ठीक आहे? मग पहिल्यांदा होमोजेनियस फंक्शन ची डिग्री फाइंड आउट करायची, that is n, by putting x is equal to xt, y is equal to yt. हे समजलं प्रत्येकाला आता? Yes. Yes, ma'am. Okay. Okay. We are going for the next. Next example. आता इथं बघा. If u is equal to sine inverse of square root of x minus square root of y divided by root x plus root y, then prove that x into dou u by dou x plus y into dou u by dou y is equal to 0. या ठिकाणी आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग आता पहिल्यांदा आपण काय करतोय, दिलेलं फंक्शन घेतोय. So what is that? The given function u. U is equal to sine inverse of square root of x minus square root of y divided by root x plus root y. As we know that the function is inverse function. Therefore, first of all, we are taking the sign on left hand side. Yes, it is. We have sin u. And that sin u म्हणजे काय झाला तो? F of u. So sin u is equal to, we have root x minus root y
divided by root x plus root y. By putting त्याची डिग्री फाइंड आउट करायची आपल्याला. x is त्यासाठी आपल्याला होमोजिनियस फंक्शन मध्ये कन्वर्ट करायचं इथं. सो x is equal to xt, y is equal to yt. This function f of u becomes root xt minus root yt divided by root xt plus root yt. ठीक आहे. आता याच्यात ना न्यूमरेटर बंद आणि डिनॉमिनेटर बंद आपण t कॉमन काढतोय. रूट टी. येस. सो t raised to half घेऊया तिथं. चालेल. root t means t raised to half. So in numerator we are getting the remaining terms in bracket root x minus root y divided by. त्याच्यानंतर इथं सुद्धा t raised to half घेतोय. root x plus root y. ओके. आता t raised to half कॅन्सल झाले म्हणजे ह्या व्हॅल्यू तिथं 1 आली. तिथे काय लिहू शकतोय आपण t raised to 0. t raised to 0 root x minus root y divided by root x plus root y. ओके. मग म्हणजे इथं काय झालं इथं t raised to 0 into f of u ही टर्म आहे आपली आता इथं t raised to 0 into f of u. Therefore we can say that f of u which is equal to sin u, f of u which is equal to sin u is homogeneous function with degree zero. Hence by Euler's theorem, x into dou u by dou x plus y into dou u by dou y which is equal to n into u, and we have the value of n is equal to 0. Therefore here 0 into u it is equal to 0. हे समजलं? येस येस. ओके. प्रत्येकाला समजलं नाही आता? याच्या नंतर आपण युलर्स थेरमची जी कोरोलरी आहे ती फर्स्ट कोरोलरी घेतोय. कोरोलरी ऑफ युलर्स थेरम. व्हॉट इज इथं कोरोलरी 1 घेऊयात हे आता पहिल्यांदा. इफ z is equal to homogeneous function means z is a homogeneous function. Directly घेऊयात ते पण आता इथं. If z is homogeneous function, of two variables x and y of degree n
then x square into dou 2z by dou x square plus 2xy dou 2z by dou x dou y plus y square into dou 2z by dou y square is equal to n into n minus 1 into z. What is given? If z is homogeneous function of two variables x and y of degree n, then x square into dou 2z by dou x square plus 2xy into dou 2z by dou x dou y plus y square into dou 2z by dou y square is equal to n into n minus 1 into z. This is the first corollary of Euler's theorem. या ठिकाणी ही फर्स्ट corollary आहे. This is also we are using as a formula only. मग आता याचं जर proof actual these Euler's theorem and their corollaries are all without proof for our syllabus. Even though we are going to see how it comes. मग आता याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला जो बेसिक थेरम आहे, बेसिक थेरम जो युलर्स थेरम आहे, त्या युलर्स थेरमचं स्टेटमेंट आहे, फंडामेंटल स्टेटमेंट जे आहे ते आपण इथे यूज करतोय. तर कोणतं स्टेटमेंट? Z is a homogeneous function of degree n. Of degree n with variables x and y. Okay, then Euler's theorem. By Euler's theorem, we can take it as a x into dou z by dou x plus y into dou z by dou y is equal to n into z. बरोबर आहे. ही झाली बेसिक कन्सेप्ट, बेसिक फंडामेंटल थेरम. युलर्स थेरमचं जे काही फर्स्ट स्टेटमेंट आहे that is here x into dou z by dou x plus y into dou z by dou y is equal to n into z. ठीक आहे. मग आता सपोज हे इक्वेशन 1 आहे, या फर्स्ट इक्वेशनला आपण डिफरन्शिएट केलं, पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस इक्वेशन 1 विथ रिस्पेक्ट टू x घ्यायचं पहिल्यांदा. सो डिफरन्शिएट इट with respect to x, with respect to x partially, partial derivative घेतो इथं आपण. Then what will be the derivative? Please tell me that. Partial derivative घेतो इथं x into dou z by dou x. Derivative of this function with respect to x. What we are getting here? u into v rule apply करणार ना तुम्ही इथं. x into dou z by dou x आहे. पहिल्यांदा x as it is, x तसाच ठेवला. डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस dou z by dou x with respect to x, it will be dou z by dou x square plus x चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि dou z by dou x तसाच राहिला. ओके, प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस y into dou z by dou y. या ठिकाणी y कॉन्स्टंट राहणार, y कॉन्स्टंट राहणार. डेरिव्हेटिव्ह ऑफ dou z by dou y with respect to x. Yes, dou 2z divided by dou x dou y. Yes, हे झालं आपलं राईट हँड साइड. राईट हँड साइड झाला, बरोबर आहे. इज इक्वल टू, आता हा जो n इंटू z आहे, n कॉन्स्टंट राहिला. डेरिव्हेटिव्ह ऑफ z विथ रिस्पेक्ट टू x काय असेल तो dou z बाय dou x. ओके, मग आता इथं बघा, इथे मिडल टर्म आहे आपली dou z बाय dou x. ही टर्म आपण जर राईट हँड साइडला शिफ्ट केली तर आपल्याला इक्वेशन कसं मिळेल? हे
हे पार्शियल डेरिव्हेटिव्हचं इक्वेशन कसं मिळेल आपल्याला? n minus 1 dou z by dou x. येस, राईट हँड साइडला n-1 इंटू डो झेड बाय डो एक्स मिळेल. म्हणजे आता हे टर्म कसं लिहिता येते बघा इथे आपल्याला, x इंटू डो टू झेड बाय डो एक्स स्क्वेअर प्लस y इंटू डो टू झेड बाय डो एक्स डो वाय इज इक्वल टू डो झेड बाय डो एक्स त्या साईडला शिफ्ट केलं, मग डेरिव्हेटिव्ह कॉमन टर्म काय असणार आहे? डो झेड बाय डो एक्स. म्हणजे इथे काय असेल? n-1 इंटू डो झेड बाय डो एक्स. इज इट ओके? हे कळालं सगळ्यांना इथपर्यंत? सपोज ह्याला इक्वेशन 2 म्हणूयात. त्याच्यानंतर नेक्स्ट परत इक्वेशन 1 ला आपण डिफरन्शिएट करतोय विथ रिस्पेक्ट टू वाय. मग काय असेल सांगा? डिफरन्शिएट इट विथ रिस्पेक्ट टू वाय. टेल मी द डेरिव्हेटिव्ह नाउ. x into dou 2 हॅलो, z by Yes, dou tell x to y. इथे बघा, इथे पहिल्यांदा हा x इंटू x इंटू dou z by dou x. डो टू झेड बाय डो वाय डो एक्स असणार आता विथ रिस्पेक्ट टू वाय घेतोय, बरोबर आहे. प्लस प्लस इथे बघा आता सेकंड टर्म साठी घेतोय आपण y इंटू डो झेड बाय डो एक्स. याच्यावर तुम्ही सांगू शकता, इक्वेशन 2 वरनं सांगू शकता डायरेक्टली तुम्हाला आन्सर. इथं इक्वेशन 2 वरनं डायरेक्ट आन्सर सांगू शकता. इथं एक्स आहे, एक्स इंटू डो टू झेड बाय डो एक्स स्क्वेअर आहे. z by वाय dou y स्क्वेअर हा y इंटू Dou 2 z by z by dou y square. डो वाय स्क्वेअर इज इक्वल टू, इकडे काय असेल सांगा आता या साईडला? n minus 1 n-1 dou झेड बाय dou डो झेड बाय डो वाय. ठीक आहे. मग आता नेक्स्ट टर्म बघा. आता हे झालं इक्वेशन 2 आणि हे इक्वेशन 3. इक्वेशन 2 झालं, हे इक्वेशन 3 झालं. आता ह्या दोन्ही इक्वेशन वरनं पहिल्यांदा आता काय करतोय, आपल्याला ऍक्च्युअल काय पाहिजे? एक्स स्क्वेअर पाहिजे आणि वाय स्क्वेअर पाहिजे. म्हणजे या ठिकाणी इक्वेशन 2 ला आपण एक्स ने मल्टिप्लाय करायचे आणि इक्वेशन 3 ला आपण वाय ने मल्टिप्लाय करायचे आणि त्याच्यानंतर ऍडिशन घ्यायची आपल्याला. ओके, सो हिअर मल्टिप्लाय इक्वेशन 2 by x and equation 3 by y and then add them. ठीक आहे. मग पहिल्यांदा इक्वेशन 2 ला आपण मल्टिप्लाय करतोय इंटू डो टू झेड बाय z डो एक्स स्क्वेअर प्लस वाय आहे तिथं एक्स इंटू वाय x bar डो टू झेड बाय dou x डो in एक्स डो वाय इज इक्वल टू, इथं काय असेल? x into n minus 1 dou z by Yes, dou n x. minus 1 into dou z by dou x. Dou. In same way, we are taking that second equation. Third equation. Third equation ला आपण y ने मल्टिप्लाय करतोय. म्हणजे x into y डो टू z by डो y डो x प्लस y स्क्वेअर into डो टू z by डो y स्क्वेअर is equal to y into n minus 1 into डो z by डो y. ठीक आहे. आता या दोन्हीची ऍडिशन करायची आपल्याला. या दोन्हीची ऍडिशन करताना पहिल्यांदा राईट हँड साइड आणि त्याच्यानंतर लेफ्ट हँड साइड. आता या ठिकाणी पहिल्यांदा इकडचं राईट हँड साइड घेतोय आपण. ही टर्म पहिल्यांदा घेतली, therefore एक्स स्क्वेअर इंटू डो टू झेड बाय डो एक्स स्क्वेअर प्लस इंटू आता या ठिकाणी आपल्याला परवा आपण एक हे बघितले, प्रॉपर्टी बघितली होती. कोणती प्रॉपर्टी आहे ती? डो झेड बाय डो एक्स डो वाय इज इक्वल टू डो झेड बाय डो वाय डो एक्स. बरोबर आहे ना?
अकॉर्डिंग टू दिस प्रॉपर्टी. आता ह्या दोन्हींची ऍडिशन करतोय आपण, हे दोन टर्म्सची ऍडिशन करतोय. म्हणजे काय झालं? 2 टाइम्स एक्स वाय. डू टू या झेड ठिकाणी तुम्ही काय घेऊ शकताय? डो टू झेड बाय वाय डो एक्स डो वाय. ओके. वाय प्लस वाय स्क्वेअर इंटू डू टू झेड बाय डो डो टू वाय झेड बाय डो वाय डो स्क्वेअर वाय इज स्क्वेअर. इक्वल टू. आता ह्या दोन्हींची ऍडिशन करतो इथं आपण. n-1 कॉमन घेतलं. n-1 कॉमन घेतलं. ब्रॅकेट मध्ये काय असेल? एक्स इन Z by डो dou झेड x बाय डो एक्स प्लस plus y y इंटू Z by डो डो झेड बाय डो डो वाय. ऍज वी नो दॅट हा n-1 इथंच ठेवला आपण बाय युलर्स थेरम. x into dou z by dou x plus y into dou z by dou y Yeah. is equal to n into z. Therefore, here we are getting the n into n minus 1 into z. Hence, this is the proof of first corollary of Euler's theorem. Everyone understood this? येस मॅम. येस मॅम. फक्त आपल्याला स्टेटमेंट लक्षात ठेवायची. कोणती? इकडे बघा. ही स्टेटमेंट लक्षात ठेवायची आपल्याला. x square into dou 2z by dou x square plus 2xy into dou 2z by dou x dou y plus y square into dou 2z by dou y square is equal to n into n minus 1 into z. This is the first corollary of Euler's theorem. प्रत्येकाला समजलं हे इथं? yes ma'am. ओके. हॅलो मॅम. हा बोला. आवाज येत नाही मॅडम काहीच. हा. ते बोललेच नाही आता. लेट मी चेक युअर अटेंडन्स. या ठिकाणी तुमच्या अटेंडन्स लिहिते. Just I want to write here. मॅम बोला. असाइनमेंटच्या डेट पाहिजे होता. डेट ज्या दिवशी तुम्हाला दिलेला आहे ना, एमसीक्यू फक्त असाइनमेंट मध्ये तुम्हाला सबमिट करायचे. बाकीचे ते नोटबुक मध्ये लिहायचे, ते तिथेच हे करायचे. मग त्याला मॅडम 22 मार्च टाकली तेच टाकायचे का? हा, फर्स्ट 22 मार्च. त्याच्यानंतर आपला सेकंड चॅप्टर कधी स्टार्ट झाला ती डेट सेकंड असाइनमेंटला. थर्ड चॅप्टर कधी झाला ती डेट त्या थर्ड असाइनमेंटला. ठीक आहे. हा. ओके. ठीक आहे. ठीक आहे. इथे बघा, असाइनमेंट नंबर 1. स्टार्टिंग डेट ऑफ चॅप्टर. टीचिंग डायरी मधली बघून टाकली चालेल? चालतंय, काही प्रॉब्लेम नाही. पहिला टीचिंग डायरी मध्ये तुम्हाला पहिला चॅप्टर कधी स्टार्ट झालाय तिथून स्टार्ट करा, म्हणजे फर्स्ट डे पासून. त्याच्यानंतर असाइनमेंट नंबर 2 सेकंड चॅप्टर कधी स्टार्ट झालाय तिथे डेट बघा आणि टाका. थर्ड असाइनमेंट तिथे डेट बघा आणि टाका. ठीक आहे. चालतं, काही प्रॉब्लेम येणार नाही तिथं. ओके. मला फक्त थोडंसं अटेंडन्स घेऊ द्या. 1-2 मिनिटं थांबा. रोल नंबर 1, 2, 3, 4, 5, 4 absent, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 absent. Seventeen, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 32, 33, 34, 35, 36, 55, 56, 38, 42, 44, 45, 46, 47, 51, 54,
56. Sixty 61. संकेत काल कुठं होता? काल मॅडम की तुमचं लेक्चर पाहिलं स्टार्ट झालं 10 मिनिटं जॉईन झालो नंतर जे घर सोडवायला कनेक्शन नंतर जॉईनच होत नाही. परत मी कॉल केल्यानंतर कॉल पण उचलत नाही तुम्ही. कॉल मोबाईल मध्ये चार्जिंग राहिली थोडी चार्जिंग लावली होती त्यामुळे काय बघितलंच नाही. चॅट बॉक्स मध्ये आणखी कोणाचा नंबर आलाय का इथं? $23. नाही. So here. ओके. ठीक आहे. हॅलो मॅडम. या ठिकाणी आपण हा बोला. मॅडम ते टेलिग्रामला एक लिंक आलतं मॅडम ते जॉईन करा.